अपार्टमेंटच जास्त आणि ह्या पट्ट्यातून त्या अपार्टमेंट कसं करता येईल ते सर आता डेव्हलप झालेलं आम्ही काय करतो लोकांना काय करावं अशी तुमची माहिती दिली तर आम्ही व्हायला आम्ही काय करतो यांच्यावर 2 मार्क घेतो सर काय आमच्या आपल्याला जे लोक आहेत हां ते जोडून द्या त्यांना बरेच प्रॉब्लेम आहे चार्ज अधिकारी नगर परिषद सातारा सध्या आपण विलासपूर गोळीबार वॉर्ड क्रमांक 17मध्ये आहोत आणि वॉर्ड क्रमांक 17चे दोन्ही मॅडम आणि मुलीजण आहे तिथं प्रशासन आणि प्लस सोबत आपल्याला होत आहे जनगणना सध्या कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनगणना ही सुरू झालेली आहे. वॉर्ड क्रमांक 17मध्ये आपण 2 पर्यवेक्षक आणि त्यांना प्रत्येकी 6 प्रगती असे 12 आणि ते 2 असे 14 प्रशासनातर्फे आहेत जनगणना करण्यासाठी. जनगणनेची पूर्णपणे माहिती गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आधार कार्ड पॅन कार्ड असं विचारलं जात नाही. बेसिक प्रश्न आहेत. गणनाघराची स्थिती कशी आहे, किमती कशा आहेत, छप्पर कसं आहे, असे प्रश्न आहेत. गोपनीय स्वरूपाची माहिती आहे. नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन असं आहे की येणारे जे प्रगणक आहेत आपल्या दरवाजापर्यंत जे सुपरवायझर आहेत त्यांना कृपया आपली माहिती देऊन मदत करा. जनगणना आपल्या महाराष्ट्र राज्याची चालू आहे. त्याचं बरोबर सातारा नगरपालिकेनं प्रभाग 17 आमच्या प्रभागात वॉर्ड क्रमांक 17मध्ये मी आणि पूनमताईच्या मदतीनं जे 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 काय सहकार्य लागणार आहे प्रशासनाला त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य करायचं प्लॅनिंग केलं आहे. पण मला प्रशासनाला विनंती आहे जे काय जनगणना आपल्या वार्डात चालू आहे प्रत्येक आता घराची जनगणना चालू आहे. प्रत्येक घर टिपायचं चाललं आहे. ते घर टिपून घरात मेंबर असला नसला तरी ते घर टिपून घ्या. नवीन बांधकाम चालू असेल तर ते बी टिपून घ्या आणि नंतर आपण सगळ्यांची जनगणना करणार आहे. म्हणजे माणसाची जनगणना प्रत्येक घरात किती मेंबर आहेत, काय आहे, घरात टाईल्स आहेत का, टॉयलेट बाथरूम आहे का, छप्पर आहे का कॉन्क्रीट आहे, हेच आहे. एकूण जवळजवळ 34 प्रश्न आपल्याला त्यांना सांगायचं आहे. हे प्रश्न आपले गोपनीय राहतील. आपले प्रश्न आपलं उत्तर कुणालाही हे सांगणार नाहीत. पण शिक्षक लोक ह्याच्यासाठी आहेत. विलासपूर गोळीबारच्या त्या वॉर्ड क्रमांक 17साठी आपण साधारणतः वॉर्ड क्रमांक 17ला 12 लोक नेमलेले आहेत. शिक्षक वर्ग आहेत. त्यात माझ्या महिला भगिनी आहेत, काय शिक्षक पुरुष आहेत. पण ह्यांना सगळ्यांना सहकार्य आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आपल्याकडनं विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना, सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक यांना माझं आव्हान आहे आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याची जनगणना करायला पाहिजे. हा आपल्या देशाचा विषय आहे, हा आपल्या राज्याचा विषय आहे. तसंच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले दोन्ही महाराजांचा बी ह्यात सगळं सहभाग आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 17तल्या सर्व नागरिकांना जनगणनेत कुठेही अडचण आली माझ्याशी संपर्क साधा, पूनमताईशी संपर्क साधा, ऑफिसशी संपर्क साधा. पण लोकांना, आलेल्या माणसांना माहिती व्यवस्थित द्यायला पाहिजे. आपलं कर्तव्य आणि आपलं कर्तव्य आपणच पाळायचं पाहिजे. आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी जे काय जनगणना चालू आहे यात तुम्ही सगळ्यांना विलासपूर गोळीबारच्या लोकांना सहकार्य करायला पाहिजे ही माझी नम्र विनंती. साहेब तुम्ही आला, आम्हाला माहिती दिली, तुमचं बी मनापासून आभार. विषय तुम्ही मी सगळेजण, मॅडम तुम्हाला ताई कुठेही अडचण आली आम्ही तुमच्यावर सगळ्यांना बरोबर आहे. पण विलासपूर गोळीबारला चांगल्या पद्धतीने जनगणना होईल मी सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. माझी टीम, माझे मित्र, माझे सगळे शिवेंद्रबाबांच्यावर प्रेम करणारे सर्वच आम्ही शिवेंद्रबाबा मित्र समूहाच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. चांगल्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला जनगणना करून देऊ एवढंच बोलतो. आणि किती तारखेपासून चालू होणार आहे आणि किती वाजता सुरू होणार आहे? आजपासून 2 दिवस झाले चालू झालेले आहे. सकाळी 7 साडेसात 8 वाजल्यापासून. कारण की शिक्षक वर्ग आहे, उन्हाचा तडाखा आहे, सगळ्यांच्या घरी जायचंय, लोकांच्यावर पोचायचंय. आता ही जनगणना आपली महिनाभर चालू राहील. त्यामुळे लोकांना सहकार्य करावं, लवकर त्यांना माहिती देऊन त्यांना पुस्तक मिळावं.
जिथं अडचण येईल तिथं आम्ही सगळीजण आहे एवढंच मला सांगायचं.